नांदेड़ में वरिष्ठ नागरिकों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर नागरिक अधिकारी संरक्षण रैली निकालकर सरकार का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया। रैली में शामिल वरिष्ठ नागरिकों ने 5,000 रुपये मानसिक मानदेय, विधान परिषद में वरिष्ठ महिला और पुरुष को प्रतिनिधित्व तथा वरिष्ठ नागरिकों के लिए अलग मंत्रालय या मंत्री पद की मांग उठाई। प्रदर्शनकारियों का कहना है कि समाज और राष्ट्र निर्माण में योगदान देने वाले वरिष्ठ नागरिकों के हितों की रक्षा के लिए सरकार को ठोस कदम उठाने चाहिए। इस मांग को लेकर बड़ी संख्या में वरिष्ठ नागरिकों ने रैली में हिस्सा लिया। हे आमचे निवेदन पदयात्रा आहे, फेरी आहे। आम्ही शासनाच्या विरोधात नाही। अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आम्ही शासनापुढे ठेवत आलेलो आहोत, पण शासन आमच्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहावं, ज्या संवेदनशीलतेनं पाहावं ते पाहत नाही। आणि म्हणून आजच्या ह्या 144 कलम लागू असताना सुद्धा आम्ही ते कलम तंतोतंत पालन करून हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही निवेदन फेरी काढलेली आहे आणि अत्यंत प्रभावी अशी ही निवेदन फेरी झालेली आहे। हजारो लोक आलेले आहेत। हे सगळे लोक जे आहेत ते गरीब, विस्थापित, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, याच्यामध्ये अर्ध्याच्यापेक्षा जास्त विधवा माता आहेत। आमचं शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्हाला तुम्ही श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक किंवा कुठलेही उद्योगपती 100 वर्षाने 125 वर्ष जरी जगलो तरी आम्हाला ज्येष्ठ म्हणून काही देऊ नका, पण या गरीब गरजवंताला द्या, ह्या विस्थापितांना द्या, ह्या विधवा मातांना द्या। हे तुमच्या आईवडिलासारखे आहेत। खरी गरज यांना आहे। आणि इतर आपल्या शेजारी राज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, सगळ्या ह्या राज्यामध्ये हे मानधन चालू असताना फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर आम्ही शासनाला नम्र विनंती करतो की त्यांनी आमचे मुद्दे ओळखून घ्यावेत। आम्हाला दुसरं तिसरं काही नको। आमचं वय वर्ष 60 वर्षच ग्राह्य धरावं। आम्हाला आमचे तुम्ही जे शासनाने पारित केलेले कायदे आहेत, 2007चा कायदा, 2010चे नियम, 2013चा कायदा आणि धोरण, हे शासनाने तंतोतंत पाळावं। आम्हाला दुसरं तिसरं काही नको। इतर राज्याप्रमाणे आम्हालाही काहीतरी मानधन दिलं पाहिजे। मानधन जर दिलं तर आम्ही आज जे टाकाऊ झालेलं आहोत कुटुंबामध्ये ते होणार नाहीत। आम्हाला आमचे मुलं बाळ म्हणतील, बाबा तुम्ही चहा घेता का, आई तू रोटी खाते का, एवढं आमचं मागणी आहे। आमची अत्यंत वाईट परिस्थिती, दुरावस्था आहे आणि म्हणून आम्ही शासनापुढे नम्र विनंती करायला आलो की कुठल्याही आमच्या ह्या पदयात्रेमध्ये किंवा फेरीमध्ये कुठल्याही घोषणा नाहीत। आम्ही मूक आलेलो आहोत। आम्ही शासनाला दाखवून देऊ इच्छितो की आम्ही खऱ्या अर्थाने ज्येष्ठ आहोत। आम्हाला समजू शकतं, आम्ही सगळे कायदे पाळलेले आहेत। आजपर्यंत देशाला आम्ही उभं आयुष्य दिलेलं आहे आणि 60 वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे। पण शासनाला नम्र विनंती आहे की 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्षाच्या पुढच्या योजना न आणता तुम्ही आमच्या 60 वर्षाच्या पुढच्या योजना आणा। लाडके मायबाप योजना आणा आणि त्या लाडक्या मायबाप योजनेमधून आम्हाला महिन्याला 5,000 रुपये म्हणजे 2दाची रोटी आणि 2दाचा चहा, औषध पाण्याला आम्हाला खर्च मिळावा, एवढीच आमची रास्त मागणी आहे।